97वे कुळ, सर्वांना समृद्धी, सर्वांची प्रगती आणि त्यासाठी सर्वांना न्याय, सर्वांना स्वातंत्र्य आणि सर्वांना समान संधी. नमस्कार. आजच्या भागात आपण स्पेसएक्सच्या आयपीओ बद्दल बोलूयात. या आठवड्यामध्ये अमेरिकेत स्पेसएक्सचा आयपीओ 12 तारखेला येतो आहे, 12 जूनला. आणि तो एक इतिहासातला एक अतिशय अद्भुत आयपीओ म्हणून मानला जातो आहे. ॲट द सेम टाइम तो कॉन्ट्रोव्हर्शियल पण आहे. तर आपण याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात की स्पेसएक्स काय आहे, आयपीओ काय आहे आणि हा आयपीओ अद्भुत आणि कॉन्ट्रोव्हर्शियल ॲट द सेम टाइम कसा काय आहे. तर स्पेसएक्स ही इलॉन मस्कनी स्थापन केलेली एक कंपनी आहे. तशी त्यांनी 20 वर्षांपूर्वी तब्बल ही कंपनी स्थापन केली किंवा त्याहूनही जास्त असेल, की त्यांनी त्याचं पेपाल म्हणून एक कंपनी होती, त्याच्यात तो संस्थापक होता. त्यातून तो बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर त्याच्या डोक्यात होतं की तो फिजिक्सचा विद्यार्थी आहे इलॉन मस्क. अतिशय हुशार, कुशाग्र आणि संशोधक, खऱ्या अर्थाने संशोधक. तर त्यांनी त्याच्या डोक्यात होतं की मला रॉकेट्स बनवायचे आणि मला मंगळावर जायचे किंवा अवकाशात काहीतरी करायचे आणि त्याच्यात त्याला कुठे काही पैसा काहीही दिसत नव्हता. पण त्याच्या डोक्यात ते एक ध्येय होतं की मला हे करायचंय. मग त्यांनी जाऊन त्याचे जे काही पैसे त्याला आले त्या पेपाल कंपनीचे शेअर्समधनं विकून, ते त्यांनी SpaceXमध्ये घातले, बऱ्यापैकी घातले आणि त्याच्यातून त्यांनी संपूर्ण ते फंड केलं आणि नवीन पद्धत, एक संपूर्ण क्रांती घडवून आणली. रॉकेट्स कसे बनतात, कसे बनवले जातात आणि ते रियुजेबल रॉकेट्स एस्पेशली, की ते रॉकेट पूर्वीच्या काळीचे रॉकेट्स कशी असायची, की वर गेलं की ते पेलोड वर जायचा आणि मग जे इंजिन असतं ते खाली पडायचं आणि ते तुटून फुटून जायचं किंवा जळून जायचं खाली येताना पृथ्वीच्या वातावरणात. आणि ते खूप महागडं इंजिन, खूप महागडी गोष्ट होती. तर यांनी काय केलं, की अशी रॉकेट्स बनवली, की जी रॉकेट्स अतिशय स्वस्त आहेत आणि त्यांची इंजिन्स पुन्हा पुन्हा वापरता येतील. ती वाया जाणार नाहीत. का? कारण ते खाली येताना इंजिन जे आहे ते पुन्हा एकदा ते इंधन बर्न करेल आणि कंट्रोल्ड लँडिंग करेल अशा पद्धतीने. तर इलॉन मस्कनी हा शोध लावला, याच्यात काहीच अ, दुमत नाही जगात. तर अशी त्याची ती SpaceX म्हणून कंपनी आहे आणि अतिशय नाविन्यपूर्ण त्याच्यात त्यांनी Starlink म्हणून त्यांनी त्याचं एक, किंवा ती इंजिन्स वापरून त्यांनी काय केलं, हजारो सॅटेलाइट्स सोडलेले आहेत आकाशात. आणि हे सगळं खाजगी आहे बरं का, हे सरकारी काही नाहीये, हे त्याचं स्वतःच आहे. हजारो सॅटेलाइट सोडलेत आणि ते सॅटेलाइट्स आता जगात कुठेही दुर्गम भागामध्ये ते इंटरनेट सेवा पुरवत आहेत, की तुम्ही अगदी हिमालयावर गेला आणि तुमच्याकडे जर SpaceXचं ते युनिट असेल, तर तुम्हाला हिमालयावरती तिथे एव्हरेस्टच्या शिखरावर तुम्हाला इंटरनेट मिळेल. अशा पद्धतीचे त्याचे सॅटेलाइट्स आहेत आणि ते वापरून मग आता अमेरिका जी मिलिटरी आहे, अमेरिकेची मिलिटरी त्याच्यावर आता अवलंबून आहे. त्यांच्या कम्युनिकेशनसाठी. तुम्ही लक्षात घ्या, की अमेरिकेच्या मिलिटरीचा इतिहास आणि हे सगळं किती जुनं आहे. परंतु आता सध्या अमेरिकेचं संपूर्ण मिलिटरी ही SpaceXच्या म्हणजे Starlinkच्या कनेक्टिव्हिटीवर जास्त अवलंबून आहे. युक्रेन युद्धामध्ये त्यांनी Starlink कनेक्टिव्हिटी प्रोव्हाईड केली आहे रशियाच्या अगेन्स्ट. तर अशी ही SpaceX कंपनी एक अद्भुत कंपनी आहे. त्याच्यामध्ये अजूनही Twitter आहे. त्याने आता Twitter पण घातलं त्याच्यामध्येच. कारण तो अनेक कंपन्यांचा मालक आहे. मग त्यांनी ते Twitter विकत घेतलं आणि ते SpaceXमध्ये गुंडाळलं आणि त्यांनी एक आता XAI नावाची कंपनी स्थापन केली आहे आणि तो म्हणतोय मी आता काय करणार, की XAI मध्ये मी एआयचा जास्त काही शोध नवीन लावत बसणार नाही. कदाचित लावेन, नाही लावणार. पण मुख्य माझं लक्ष असेल एआय मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ही एक खूप मोठी गोष्ट लागते आहे, की जी सध्या नाहीये पुरेशी जगात अवेलेबल. तर मी स्वतः तसं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणार आहे SpaceXच्या थ्रू, हे त्याचं म्हणणं आहे. आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर कुठे करणार आहे, तर कम्प्युटिंग म्हणजे ज्याला कम्प्युटिंग म्हणजे कम्प्युटिंग, की सीपीयू असतो, कम्प्युटर असतो. तर एआयचे कम्प्युटर्स मध्ये त्यांचे विशिष्ट सीपीयू, त्याला जीपीयू म्हणतात, त्यांचा पण तुटवडा आहे. त्यांच्या डेटा सेंटर्सचा पण तुटवडा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वीज. ते प्रचंड वीज खातं एआय. तर ते विजेचा पण प्रॉब्लेम आहे. मग तो म्हणतोय की अवकाशामध्ये जर आपण ते सगळे डेटा सेंटर्स नेले आणि अवकाशातच ठेवले, तर तिथे भरपूर सौर ऊर्जा पण मिळते आणि तिथे थंड पण आहे. ते सीपीयू परत अजून गार करायला काही विशेष काही करायला लागणार नाही. ती जी काही हीट एक्स्ट्रा त्यातनं जनरेट होते त्यातनं. तर असं त्याचा एकंदरीत मानस आहे आणि हे सगळं जे काही त्याचे मनसुबे आहेत, मग त्याच्यामध्ये मग तो एक मोठी स्टोरी करतोय, की बेसिकली वी आर गोइंग टू ओन अख्खं अवकाशामध्ये सगळे लॉन्च आम्ही ओन करू
अवकाशातलं इंटरनेट आम्ही ओन करू, अवकाशातलं कम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही ओन करू. इतकंच नाही, तर इंटरप्लॅनेटरी ट्रॅव्हल, की इथून चंद्र, चंद्रापासून मंगळ, हे आम्ही करू जगात. आणि आज मी तिला हे बोलणारी दुसरी अजून कुठलीही कंपनी नाहीये. इन्क्लुडिंग जेफ बेझोसची ब्लू ओरिजिन म्हणून एक कंपनी आहे, पण तशी जगात दुसरी कुठलीही कंपनी नाहीये. त्यातल्या त्यात ॲज आय सेड जेफ बेझोस. सो त्यामुळे काय झालंय, की सगळ्यांना भुरळ पडलेली आहे. बरं, इलॉन मस्कचं क्रेडिबिलिटी पण आहे मार्केटमध्ये, की याच्या आधी त्यांनी टेस्ला स्थापन केली. त्यांनी स्थापन नाही केली, त्यांनी ॲक्चुअली विकत घेतली. पण त्यांनी त्यातून जी काही क्रांती घडवली, की लोकांना वाटत होतं की इलेक्ट्रिक व्हेइकल्स येणारच नाहीत. तर टेस्लामुळं उत्कृष्ट इलेक्ट्रिक व्हेइकल्स, आणि त्या सामान्यांना तरी सुद्धा परवडू शकतील अशा, अगदी सामान्यांना नाही परवडत, थोडंसं अप्पर क्लाससाठी अजूनही त्या तशा आहेत. पण कमीत कमी त्या आता नॉर्मल कार सारख्याच किंवा त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या असतात. हे मात्र यात काहीच दुमत नाहीये. मग त्याचे रोबोट्स आहेत टेस्लाचे. तर अशी त्याची क्रेडिबिलिटी प्रचंड मार्केटमध्ये आहे. आणि म्हणून तो आता काय करतोय, की त्याची ती जी खाजगी कंपनी आहे, तिच्यासाठी तो आता पैसे उभे करतोय. इतके दिवस त्यांनी स्वतःच्या खिशातनं पैसे टाकले, किंवा त्यांनी 4 लोकांना एकत्र आणलं आणि त्यांना पैसे त्यात टाकायला लावले. पण हे सगळं खाजगी होतं. पण आता त्याला काय करायचंय, पब्लिक मार्केट्समध्ये जायचंय आणि लोकांकडून पैसे उभे करायचे, म्हणजे सामान्य लोकांकडनं, तुम्ही, आम्ही, की आपण जाऊन टेस्लाचा एक शेअर विकत घेऊ शकतो. 1, 10, 100, 1000 व्हॉटएव्हर, जे काही तुम्हाला खरेदी करायचे. तर त्याला म्हणतात आय-पी-ओ. आय-पी-ओ स्टँड्स फॉर इनिशियल पब्लिक ऑफरिंग. तर इनिशियल म्हणजे काय, पहिल्यांदाच, की पहिल्यांदा लोकांकडनं तो पैसे उभे करणार आहे. आणि आय-पी-ओ ही एक जरा भारी गोष्ट आहे. पहिली गोष्ट, स्टॉक मार्केट ही जरा भारी गोष्ट आहे, की जी मराठी माणसांना विशेषतः इतकी समजत नाही. त्यामुळे थोडं जरा आपण ते नीट समजून घेतलं पाहिजे, की स्टॉक मार्केटमध्ये एखादी कंपनी ही पैसे उभे करते, ती कशाच्या जीवावर उभे करते. आणि अमेरिका हे जगातलं सर्वात उत्तम जागा आहे अशा पद्धतीने पैसे उभे करायला. कारण अमेरिकेमध्ये तुम्ही जर काही प्रचंड मोठं व्हिजन दाखवलं, त्याच्यामागे तंत्रज्ञान दाखवलं आणि त्याच्यामागे तुमचे चांगले लोक दाखवले, की हे कर्तबगार लोक याच्या मागे उभे आहेत, तर मार्केटमध्ये तुम्हाला वाटेल तितके पैसे मिळू शकतात आणि तुम्ही नवीन कंपनी स्वतःची उभी करू शकता. भारतामध्ये थोडं ते कठीण आहे. जे काही आपल्याकडे आय-पी-ओ वगैरे सगळं आहे चित्र, माझ्या दृष्टीने ते अ, इतकं त्यात नाविन्य नसतं. त्यात घोटाळे जास्त असतात, की अनेक कंपन्या वर येतात, मोठे-मोठे त्यांची नावं होतात आणि नंतर त्या जे धडामकन बुडतात आणि त्यांचे सगळे पैसे निघून जातात. आणि त्यातल्या त्यात जे सक्सेसफुल आहेत, ते सगळे सरकार कृपेने सक्सेसफुल झालेले असतात, की सरकार त्यांच्या मागे उभे आहे म्हणून त्यांना कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले आणि म्हणून. पण खऱ्या अर्थाने बाजारात नाविन्य निर्माण करणं आणि त्याच्यासाठी तंत्रज्ञान निर्माण करणं आणि मग त्यांच्यावरती कुणीतरी भरोसा ठेवून त्यांच्यावर पैसे लावणं, हा प्रकार भारतात अजूनही तितका नाहीये आणि तो आपण मराठी माणसांनी केला पाहिजे, हे माझं मत आहे. कारण हे सगळं स्टॉक मार्केट तुम्ही जर बघितलं तर बऱ्यापैकी गुजराती आहे स्टॉक मार्केट. बऱ्यापैकी काय 99.99% म्हणजे त्यात मारवाडी लोकांनाही फारसा काही वाव नाहीये. आणि माझ्या दृष्टीने भारतातलं स्टॉक मार्केट एक रिग्ड आहे. तर त्याच्यावरती आपण एक वेगळा भाग करू शकतो, की त्याची चौकशी करणारा पोलीस अधिकारी त्याला तुरुंगात वगैरे टाकलं. हे आपला इतिहास आहे. असो, तर तो वेगळा विषय होईल. त्यावर आपण नंतर बोलू. पण लेट्स टॉक अबाउट आय-पी-ओ, की मग हा आय-पी-ओ तो काय करणार आहे, की म्हणणार आहे माझी मी 5% कंपनीचे शेअर्स आणणार आहे आणि त्या 5% तो तब्बल थोडे थोडके नाही, 70 ते 85 अब्ज डॉलर्स, म्हणजे अख्ख्या रिलायन्स कंपनीचं जेवढं किंमत आहे, की जेवढी किंमत असेल, साधारणतः तेवढी किंमत तो फक्त 5% घेतोय त्याच्या कंपनीच्या. म्हणजे त्याच्या कंपनीचं बाजार मूल्य जर ते 5% जर 70 ते 85 अब्ज डॉलर्स होत असेल, तर 100% कंपनीचं मूल्य अंदाजे 1.8 ट्रिलियन होतं. 1.8 ट्रिलियन म्हणजे 1800 अब्ज डॉलर्स, म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण उत्पन्नाच्या 3-3.5 पट इतकं एकट्या स्पेसएक्स कंपनीचं मूल्य होतंय. आणि तेही ऑन डे वन, की त्यांच्याकडे त्या मानाने रेव्हेन्यू काहीच नाही. त्यांचा रेव्हेन्यू फक्त 20 अब्ज डॉलर्स आहे. आणि 20 अब्ज डॉलर्स ज्याचा रेव्हेन्यू आहे, म्हणजे प्रॉफिट नाही बरं का, फक्त रेव्हेन्यू, त्याचं व्हॅल्युएशन 1.8 ट्रिलियन, म्हणजे त्याच्या रेव्हेन्यूच्या ऑलमोस्ट 106 पट. तर 106 पट एखाद्या गोष्टीची किंमत असू शकते का? आणि कशी होते? तर हे सगळे गमतीचे विषय आहेत. त्याच्यामध्ये म्हणून मी याला म्हणतो, की याला हा अद्भुत आय-पी-ओ आहे. कारण इतका प्रचंड मोठा आय-पी-ओ
अमेरिकेच्या इतिहासातच पहिल्यांदा होतो आहे, की याच्या आधीचा सगळ्यात मोठा आयपीओ अगदी सुरुवातीला Facebookचा झाला होता, की $30 अब्ज त्यांचं व्हॅल्युएशन झालं होतं. आणि त्यावेळी लोकांनी तोंडात बोटं घातली होती, की 30 अब्ज बापरे! म्हणजे काय? 2013 सालची गोष्ट बरोबर. 2011, 12, 13च्या सुमारास कधीतरी Facebookचं झालं असेल. आणि आता मात्र SpaceXचा आयपीओ हा अजूनच म्हणजे त्याच्या अक्षरशः 200-300 पट झाला, हो का नाही? की 100 नाही तर 1.8 ट्रिलियन वगैरे असा. तर 60 पट, हो का नाही? 60 गुणिले 30 1.8 ट्रिलियन. सो हे इतकं मोठं व्हॅल्युएशन मुळे तो अद्भुत म्हणून ठरला जातोय. पण मग प्रश्न असा आहे, की तरी सुद्धा ते मार्केट त्याला सहन करेल का? आणि त्याच्याबद्दल बरीच उलट-सुलट चर्चा अमेरिकेत चालली आहे, की इलॉन मस्कचे खंदे समर्थक लोक आहेत. अ, अगदी मोठमोठ्या बँका वगैरे त्याच्या बाजूने आहेत. परंतु ते बँका त्याच्या बाजूने असणं हे स्वाभाविक आहे. कारण त्यांना त्यात कुठलंही ट्रान्झॅक्शन झालं की त्यांना पैसे मिळतात. 1.8 ट्रिलियनचा त्यांनी आयपीओ आणला. त्याच्यामध्ये 1-2-3% त्यांना मिळाले. इट्स नॉट अ जोक. मला माहित नाही नक्की किती मिळतात. पण आय एम 100% शुअर की जनरली तो आयपीओ मध्ये जेवढे पैसे रेज केले जातात, त्याच्या कमीत कमी त्यांना 3% तरी मिळतातच. त्यामुळे जर 70 ते 80 अब्ज डॉलर्स त्यांनी उभे केले, तर त्याचे 3% म्हणजे 2.2 ते 2.5 अब्ज डॉलर्स हे त्या इन्व्हेस्टमेंट बँकेला मिळतील, की ज्यांनी ते शेअर्स बाजारात आणले आणि विकले. आणि जनरली इन्व्हेस्टमेंट बँकेची ती जी टीम असते काम करणारी, ती फार मोठी नसते. आयपीओची टीम जी असते प्रत्येक बँकेची, वेगवेगळे आयपीओ येतात ना प्रत्येक वेळी. तर त्या आयपीओची टीम बेअरली 5, 10, 20 माणसं असतात. हा आयपीओ जगातला प्रचंड मोठा भारी आयपीओ आहे. समजूयात आपण 50 माणसं त्याच्यावर काम करतायत. 50 ते 100 माणसांनी काम केलं, तर ते 2 अब्ज डॉलर्स म्हणजे एकेका माणसाला त्याच्यात, आणि ते पैसे डायरेक्ट ह्या लोकांना मिळतात. त्यातले निम्मे कंपनी पैसे करायचे कंपनीला जातात. पण अक्षरशः निम्मे पैसे ऑलमोस्ट त्या टीमला मिळतात, की त्या टीमचा जो पार्टनर आहे, जो व्हाईस प्रेसिडेंट आहे, जो अॅनालिस्ट त्याच्यावर काम करतो, अशी त्यांची एक उतरंड असते त्या लोकांची, की सीनियर पासून ज्युनियर पर्यंत एक 5, 10, 20 लोक असतात. ॲज आय सेड इन दिस केस 50 असतील, 100 असतील. त्या लोकांना तब्बल 1 अब्ज डॉलर्स मिळतील कॅश खिशात. इतकं हे, त्यामुळे ते लोक ह्याच्याबद्दल चांगलं बोलणारच, की ओ या 1.8 बिलियन डॉलर्स पाहिजे. पण सामान्य माणसं अमेरिकेमध्ये प्रश्न विचारतायत, की खरंच तो 1.8 ट्रिलियन हे कसं काय व्हॅल्युएशन आहे? कारण तुमचं रेव्हेन्यूच फक्त 20 अब्ज आहे असं. तर त्यामुळे कुठेतरी ह्याच्यातून, की कंपनीत नाविन्य आहे. कंपनीमध्ये तुम्ही शोध लावलेले आहेत. तुम्ही रॉकेटचे शोध लावले आहेत. तुम्ही Starlinkचं नेटवर्क क्रिएट केलेलं आहे. तुम्ही एआयचं इन्फ्रास्ट्रक्चर करणारे असं म्हणतायत. अजून केलेलं नाहीये. थोडंफार केलेलं आहे टेरेस्ट्रियल, पण त्यांचं म्हणणं आहे एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल आम्ही नेटवर्क करणार आहोत स्पेसमध्ये. आणि मंगळावर जाणं तर खूपच लांबची गोष्ट आहे, की ते ऑलमोस्ट अशक्य आहे. आपल्या लाईफटाईममध्ये अशक्य आहे असं माझं स्वतःचं मत आहे. ॲज अ स्टुडंट ऑफ फिजिक्स, आय थिंक इन आवर लाईफटाईम नो मॅन विल एव्हर गो टू मंगळ. आणि फॉर व्हॉट? म्हणजे रोबोट्स हवं असेल तर रोबोट्स जातील, माणसांनी जायची काय गरज आहे? तर मला वाटतं आपल्या लाईफटाईम मध्ये ते शक्य नाही. पण रिगार्डलेस ऑफ दॅट, ॲज आय सेड टू यू, अमेरिकेमध्ये मार्केट्स रिवॉर्ड इनोव्हेशन. कारण ते इनोव्हेशन किती जरी वेडं असलं तरी त्यातनं जे काही तंत्रज्ञान निर्माण होतं, त्या तंत्रज्ञानाचा आज नाही तर उद्या कुठेतरी उपयोग होतो. तर मार्केट इज रिवॉर्डिंग दॅट इनोव्हेटिव्ह माइंडसेट. आणि म्हणून हे सगळं व्हॅल्युएशन होऊ शकते. पण ह्याच्यामध्ये थोडं एक फसवणुकीचा सुद्धा भाग अ, येतो आहे. आणि फसवणुकीचा एक भाग आता असा आहे, की इतके पैसे मग सामान्य माणसं देऊ शकतील का? की स्टॉक मार्केटमध्ये हजारो स्टॉक्स आहेत. हो का नाही? साधारणतः 5,000 स्टॉक्स आहेत अमेरिकन स्टॉक मार्केटमध्ये. तर 5,000 स्टॉक्स पैकी हा फक्त एक आहे. मग सगळे लोक मग दुसरे पैसे काढून ह्याच्यात गुंतवतील का? कारण जनरली जे स्टॉक मार्केटमध्ये एखादी नवीन कंपनी येते त्यावेळी त्याचं बाजार मूल्य 1 अब्ज वगैरे असलं तरी खूप झालं, असं असतं. 50 अब्ज असलेली बाजार मूल्याची कंपनी तर अगदी खूपच दुर्मिळ असायची पूर्वीच्या काळी. 100 बिलियन सुद्धा समजू शकतो. फार Facebook वगैरे 200, 300, 600 बिलियन पर्यंत पोहोचले. आता हळू ते सगळे ट्रिलियनच्या भाषेत बोलायला लागलेत. आणि हा माणूस डे वन पहिल्याच दिवशी म्हणतोय माझ्या कंपनीचं मूल्य 1.8 ट्रिलियन डॉलर्स आहे. तर ह्याच्यात मग प्रश्न असा आहे, की सामान्य माणूस खरेच पैसे लावू शकेल का?
मग त्यासाठी त्यांनी स्टॉक मार्केटचे नियम बदलले काही काही, की त्यांनी काय केलं की सामान्य माणसाला परवडेल नाही परवडेल, पण त्यांनी असं केलं की स्पेसएक्स कंपनी ही लवकरात लवकर इंडायसेस मध्ये येईल, की इंडेक्सेस असतात ना, आपल्याकडे भारतामध्ये उदाहरणार्थ BSE 100, NSE 100, काय निफ्टी 100 असे ते असतात ना, तसा अमेरिकेमध्ये पण असतात की S&P 100, डाव जोन्स इंडेक्स आहे किंवा नॅसडॅक आहे. तर हे सगळे जे इंडायसेस आहेत ह्याच्यामध्ये कंपनीचे इन्क्लुजन होण्यासाठी काही निकष असतात, की ती कंपनी कमीत कमी स्टॉक मार्केटवर 1-1.5 वर्ष असायला हवी. तिचं बाजार मूल्य इतकं तरी असलं पाहिजे आणि त्या कंपनीचे इतके तरी शेअर्स मार्केटमध्ये अवेलेबल पाहिजेत, 70%, 60%. सगळे, कारण उरलेले प्रायव्हेट असतील आणि फक्त 5% मार्केटमध्ये असेल तर उपयोग काय? असं, की त्यांचं म्हणणं आहे की ती पब्लिक वेल्थ पाहिजे. तर त्यांनी काय केलं, हे सगळे नियम त्यांनी धाब्यावर बसवले, की SpaceXचे फक्त 5% शेअर्स असणार आहेत मार्केटमध्ये, 95% हे खाजगी असणार आहेत. मग तिला इंडेक्समध्ये टाकण्याचा अर्थ काय? दुसरी गोष्ट, SpaceXचं इन्क्लुजन 15 दिवसातच ते म्हणतायत इंडेक्समध्ये इन्क्लुजन करू. तर हा दुसरा प्रकार. का इंडेक्समध्ये इन्क्लुजन केलं तर त्याचा खूप मोठा परिणाम असा असतो, की अमेरिकेत इंडायसेस ट्रॅक करणारे फंड असतात, की पेन्शन फंड्स असतात ना, ते काय म्हणतात, आम्हाला मार्केट ज्या दिशेने चालले त्या दिशेने आम्हाला इन्व्हेस्ट करू देत. आणि त्यामुळे आम्हाला एका कंपनीत नाही गुंतवायचे, आम्हाला त्या इंडेक्समध्ये गुंतवायचे आहेत. आणि इंडेक्स इज कंपोज्ड ऑफ 50, 100, 500 काय म्हणायचं त्याला, कंपन्या. आणि मग ते रिस्क, कमी रिस्क होते असं असतं. तर त्यांनी काय केलं, हे सगळे नियम बदललेत आणि त्यामुळे आता SpaceX पहिल्या 10-15 दिवसातच काही काही इंडेक्सेसमध्ये यायला लागेल. ज्या क्षणी तो त्या इंडेक्समध्ये येईल, त्या क्षणी सामान्य गुंतवणूकदार नाही, तर हे जे इंडेक्समध्ये पैसे गुंतवणारे जे फंड्स असतात, ETFs असतील किंवा पेन्शन फंड्स असतील, या सगळ्यांना त्यांची इच्छा असो नाही तर नसो ते विकत घ्यायला लागतील SpaceXचा स्टॉक. कारण दे वॉन्ट टू क्रिएट, रेप्लिकेट तो इंडेक्स. आणि त्यामुळे ते एव्हरी डे दे बाय अँड सेल तेवढी अमाऊंट टू रिफ्लेक्ट तो इंडेक्स. दॅट्स हाऊ दे वर्क. तर त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की SpaceX चा IPO, म्हणून मग लोक म्हणायला लागलेत की मग ही तर फसवणूक झाली, की आर्टिफिशियली एकतर प्राइस वरती करायची आणि त्याच्यानंतर जबरदस्तीने इंडेक्स फंड्स आणि ETFs ना ते आपण खरेदी करायला लावायचे, त्यासाठी नियम बदलायचे, तर ही फसवणूक आहे, असं लोकांचं म्हणणं आहे. तर आता हा तांत्रिक पण भाग आहे आणि थोडासा वादग्रस्त पण भाग आहे. पण माझं म्हणणं आहे तो वादग्रस्त भाग थोडासा बाजूला ठेवा आणि एवढं मात्र लक्षात ठेवा की अमेरिकेची ही इकोसिस्टम तुम्ही समजून घ्या, की अमेरिकेमध्ये नाविन्य इतकं लोकांना वेड आहे, नाविन्याचं, नवीन नवीन गोष्टी निर्माण करणं, नवीन नवीन गोष्टी शोधणं आणि त्यासाठी सायन्स आणि इंजिनिअरिंग वापरायचं. उगाच आपलं काहीतरी मंत्र तंत्र गोमूत्र, हा हो का नाही, की काहीतरी कोणतरी म्हणतं सकाळी उठल्यानंतर हा काढा प्या तुमचे किडनी शुद्ध होतील. त्यासाठी सायन्स आहे का? तुम्ही काही बघितले का? त्याचं मेजरमेंट केलं असेल तर बोला ना. तर ते तशा पद्धतीचं अमेरिकेत चालत नाही. इथे सगळं सायन्स ड्रिव्हन असतं आणि त्याच्यात जी फसवणूक असते ना असं नाही. परंतु सायन्समुळं सगळ्यांचं आयुष्य वर आलेलं आहे. एक वरच्या स्तरावरती राहणीमान आलेलं आहे, यात काहीच वाद नाही. आणि मग होतं कसं, की देअर इज समथिंग कॉल्ड एज फ्लाय व्हील इफेक्ट, की भले त्यात फसवणूक होऊ देत, भले काहीही होऊ देत, पण ज्या क्षणी संपूर्ण समाज त्याचं एक लक्ष नाविन्याकडे आहे, तशी ती इकोसिस्टम आहे, की त्याला पैसे देणारे लोक आहेत, त्याच्यात ते पैसे गुंतवणारे लोक आहेत, ते गुंतवलेले पैसे वापरून काहीतरी नवीन शोध लावणारे शास्त्रज्ञ आहेत, इंजिनियर्स आहेत, त्या शोधाचा उपयोग करून बाजारात काहीतरी वस्तू निर्माण करून ती लोकांना विकणारे मॅनेजमेंट आणि मार्केटिंगचे लोक आहेत, तशा कंपन्या आहेत. तर आणि त्या कंपन्यांना सपोर्टिंग सगळं काय म्हणायचं त्याला, त्यांचे सप्लायर्स आहेत. अशा पद्धतीने ह्याला नेटवर्क इफेक्ट्स म्हणतात, की ते नेटवर्क होत जातं आणि मग भले त्यात थोडी जरी फसवणूक कुठे असली, की तुम्ही म्हणाल, की खरंच काय ती किंमत बाजारात त्याची आहे का 1.8 ट्रिलियन? भले नसेल, भले नसली, तरी ते सगळ्या समाजाचं लक्ष लागलंय, की एखादी गोष्ट करायची. चंद्रावर जायचं, मंगळावर जायचं. त्यासाठी काहीतरी नवीन तंत्रज्ञान शोधून काढायचं. ज्यावेळी तसं होतं, त्यावेळी मग नेटवर्क इफेक्ट्स होतात आणि फ्लायव्हील इफेक्ट होतात, की फ्लायव्हील म्हणजे काय? की ते एक व्हील आहे आणि ते व्हील त्याला एक सुरुवातीला थोडी गती मिळते
पण ती त्याला मिळालेली जी गती आहे, ती गती अजून वाढतच जाते, ती कमी होतच नाही. त्याच्यात अजून थोडं वारं शिरतं, अजून ते थोडं जोराने फिरायला लागतं. जोराने फिरायला लागतं म्हणून अजून काहीतरी नवीन इफेक्ट्स निर्माण होतात. नवीन काहीतरी त्याच्यामागे अजून पॉझिटिव्ह वारे वाहू लागतात आणि पुन्हा ते व्हील अजून जोरात फिरायला लागतं. अगदी म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर. पण त्याला फ्लायव्हील इफेक्ट म्हणतात, की भले समाजामध्ये आपल्याला पटत नसतील काही गोष्टी, परंतु तरीही या गोष्टी सायन्सवरचा फोकस, इंजिनिअरिंगवरचा फोकस, नवीन-नवीन शोध लावणं, नवीन-नवीन प्रॉडक्ट्स निर्माण करणं, त्यातून आपलं राहणीमान उंचावणं, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या आहेत, की त्याच्यातून समाजामध्ये संपत्ती निर्माण होते. ती संपत्ती तुम्हाला वाटेल कागदावर असते, पण ती कागदावर नसते. तुम्ही साधी गोष्ट लक्षात घ्या, की त्या इलॉन मस्कच्या या कंपनीमध्ये पैसा गुंतवण्यासाठी केवळ अमेरिकेतले नाही, चायना आणि जपान आणि ऑस्ट्रेलिया आणि सगळ्या जगातला पैसा येणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या, की तो जगातला पैसा येतो म्हणून मग तुमचा देशची करन्सी जी असते ती खाली पडत नाही. ती वर-वर जात राहते. की बाय द वे भारतामध्ये 2004 ते 2014 मनमोहन सिंग यांच्या काळात तेच झालं, की जगातला पैसा भारतामध्ये तुलनेने जास्त येत गेला. आपला पैसा त्या मानाने कमी बाहेर जात होता. तर असं नका बघू, की किती जास्त येतोय आता आज. नेहमी आत येणारा जास्त पाहिजे, बाहेर जाणारा कमी पाहिजे. हे सध्या काय होतंय, सध्या आत येणारा जरी पूर्वीच्या काळाने जास्त आहे, कारण आता इकॉनॉमिक्स वाढली आहे ना. पण बाहेर जाणारा जास्त झालेला आहे भारताचा पैसा आणि म्हणून मग आपली करन्सी खाली, खाली, खाली पडत जाते. तर का पडत जाते? आणि का तुमचा पैसा जास्त बाहेर जातो? कारण तुमच्याकडे तंत्रज्ञान नाहीये, त्यामुळे तुमच्या लोकांना बाहेरचं तंत्रज्ञान विकत घ्यायला लागतं. हो का नाही? की तुम्ही 100 पोती गहू पाठवा तिकडे आणि तिकडनं एक एवढीसं एक डबडं कुठल्यातरी कॉम्प्युटरचं येतं आणि ते त्या अख्ख्या 100 पोती गव्हाच्या इतकं त्याची व्हॅल्यू आहे. त्यामुळे व्हॉल्यूम बघण्यात अर्थ नाहीये, की त्याची व्हॅल्यू बघण्यात अर्थ आहे ना, की त्याची काय व्हॅल्यू आहे त्या तुम्ही जी वस्तू आतमध्ये आणली आहे ती भले आकाराने छोटी आहे, पण ती अतिशय व्हॅल्युएबल आहे आणि म्हणून अ, पुन्हा पुन्हा तेच की इनोव्हेशन, सायन्स, इंजिनिअरिंग, नवीन-नवीन प्रॉडक्ट्स निर्माण करणं आणि त्यासाठी स्पर्धा असणं, की फक्त आमच्याकडे विशिष्ट अडाणी आणि अंबानीच सगळ्यात जास्त बुद्धिमान आहेत. अमुक-तमुक जैन, तमुक-तमुक शहा हेच हुशार आहेत. अहो साहेब, ते सगळे हुशार असले असते ना, त्यांनी आत्तापर्यंत येऊन सगळे शोध अमेरिकेतले जेवढे तिकडं अमेरिकेत लावलेले जातात ना, त्याचे निम्मे तरी भारतात लावले असते. त्यांनी नाही लावले याचा अर्थच ते तेवढे हुशार-बिशार काहीही नाहीयेत. तर मराठी माणसांनी हे लक्षात घ्या, की हे स्टॉक मार्केट, नाविन्य, ज्ञान, विज्ञान ह्याचं सगळ्यात जास्त भारतात त्यातल्या त्यात तरी सुद्धा कुठे चालतं? महाराष्ट्रात चालतं. कारण महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात आपला समाज हा ज्ञानावर आधारित आहे. त्यातल्या त्यात जास्त समता आहे. त्यातल्या त्यात जास्त न्याय आणि कायद्याचं राज्य त्यातल्या त्यात आहे तुलनेने. अमेरिकेइतकं नाहीये, पण तरी तुलनेने जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ते आहे. फक्त महाराष्ट्रात दुर्दैवाने झालंय कसं, की महाराष्ट्र प्रगत असूनही आपण ते दिल्लीला आपण हात लावला नाही. दिल्ली आपल्या ताब्यात नाही आणि त्यामुळं बऱ्याच ज्या केंद्रीय व्यवस्था असतात, त्या सगळ्या चोरांच्या व्यवस्था झाल्यात आणि त्यांनी भारत लुबाडणं हे त्यांचं एक परम कर्तव्य आहे. तर या चोरांपासून मुक्त करून जसं इलॉन मस्क काहीतरी एक अद्भुत आय-पी-ओ करतो, त्यातून काहीतरी शोध लावेल आणि त्याच्यातून अजून म्हणजे अमेरिकेचीच प्रगती होणार आहे. तसं भारतामध्ये ती व्हावी आणि त्याच दृष्टीने आपल्या डोक्यात विचार यावेत म्हणून आजचा हा भाग. तुम्हाला आवडला असेल तर मला सांगा, जरूर लाईक करा. मला प्रश्न विचारायले आय वुड लव्ह टू आन्सर युअर क्वेश्चन्स. ओके? चला मग बाय.